स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आज आपल्या क्लासचा डे 3 आणि आज आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्षानुवर्ष आपल्या माइंडमध्ये ज्या नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक विचार आपण ग्रहण केलेले आहे त्याला आज आपण सोडून देणार आहे. आणि आपल्या पास्ट मधली जी काही निगेटिव्हिटी आहे त्या निगेटिव्हिटीला आपल्या जीवनातून दूर करणार आहे. तयार आहात का मग आपल्या जीवनातल्या सगळ्या निगेटिव्हिटीला दूर करून आपल्या जीवनामध्ये एक नवी सकारात्मकता ग्रहण करण्यासाठी? कारण जोपर्यंत आपण या निगेटिव्हिटीला दूर करणार नाही तोपर्यंत नवा सकारात्मक बदल आपण आपल्या जीवनात एक्सपिरियन्स करू शकणार नाही. कारण वर्षानुवर्षापासनं आपण काही ओझं मनावर आणि बुद्धीवर ठेवलेलं आहे. जे ओझं असं आहे की त्या व्यक्तीची आठवण आली तरी देखील आपल्याला त्रास होतो. त्या व्यक्तीच्या येण्याने त्या व्यक्तीमुळे आपल्या मानसिकतेवर नकारात्मकतेचा परिणाम होतो. तर आज आपण मेडिटेशनच्या माध्यमातनं त्या सगळ्या पास्ट लाईफच्या सर्व दुःखांना आपल्या जीवनातनं दूर करून संपूर्ण सकारात्मकता आणि आनंदाच्या ऊर्जांची आपण स्वतःला जोडणार आहोत. कारण बघा, आपण साध्या कुंड्यांमध्ये नवी रोप लावायचं असेल तरी देखील आपण त्या मातीला व्यवस्थित सेट करतो आणि मग त्याच्यात नवीन रोप लावतो. मग आता आपल्याला जर जीवनामध्ये आनंदाचं रोप लावायचं आहे, कृपया स्क्रीन शेअर करू नका. मग एक मिनिट, कोणीतरी चुकून स्क्रीन शेअर केलेली आहे. स्टॉप शेअर. ओके. तर आपल्या जीवनामध्ये नवीन आनंदाची ऊर्जा जी आपल्याला आणायची आहे त्यासाठी काही जुन्या गोष्टी सोडून द्याव्या लागेल. ज्या पद्धतीने आपण एक नवीन प्लांटेशन करतो छोट्याशा रोपाला आणि त्याला आनंदाच्या म्हणजे जेव्हा त्याला फूल येतं, कळ्या येतात, तेव्हा जो आपल्याला आनंद येतो, अगदी त्यासाठी पहिले आपल्याला जुन्या गोष्टींना, जुन्या विचारांना सोडावं लागेल. आणि त्यासाठी आपला आजचा टॉपिक आहे सोडून द्यायला शिका. जोपर्यंत तुम्ही जीवनामध्ये ती निगेटिव्हिटी सोडणार नाही तोपर्यंत खरा आनंद आपल्याला मिळू शकणार नाही. ओके. माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय का? ओके. तर माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतो आहे. थँक्यू. आणि बाकीच्यांचा माईक यासाठी बंद आहे, जेव्हा क्वेश्चन आन्सर्स असतात तेव्हा तुम्हाला माईक ऑन करायची परवानगी मिळेल. ओके, चला, थँक्यू. तर आजचा आपला पहिला टॉपिक आहे जो काल आपण राहून गेला, सोडून द्यायला शिका. एक लक्षात घ्या, जीवनात काय होतं, कोणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं आणि तुम्हाला ते कोणीतरी येऊन सांगतं. तुमच्या डोक्यात 4 दिवस तो विषय तसाच घोळत राहतो. तुमचं कामात लक्ष लागत नाही, चित्त एका ठिकाणी राहत नाही, त्रास तुम्हालाच होतो. कुठलंही काम करत असताना तुमचं त्या विचारांमध्ये सतत तुम्ही स्वतःला, स्वतःच्या माइंडला त्याच्यात इन्व्हॉल्व करता आणि सतत डिस्टर्ब राहता. होतं की नाही होत? कोणीतरी येऊन सांगितलं याच्याने काय होतं, तुम्ही तुमच्या एनर्जीला डिस्टर्ब करता. आणि एक लक्षात घ्या, बीपी असो, शुगर असो की कॅन्सर सारखा आजार असो, हा विचारांच्या सप्रेशन मधनं होत असतो. आणि असे कित्येक विचार आपण आपल्या माइंडमध्ये सप्रेस करून ठेवलेले आहे, व्यक्तच झालेलं नाही हा, किंवा व्यक्त होण्याची प्रक्रिया चुकलेली आहे. त्यामुळे त्या विचारांचा परिणाम आपल्या शरीराच्या स्नायूंवर, शरीराच्या प्रत्येक सेलवर होत असतो. मग विचार तो ऍसिडिटीचं स्वरूप धारण करेल, बीपीचं स्वरूप धारण करेल, सेल्समध्ये तुमच्या मसल्सला काय होईल, तुमच्या जीवनामध्ये सगळ्या डिस्टर्बन्सला कारण संपेल बनेल. म्हणून एक लक्षात घ्या की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सोडून द्यायच्या आहे. एक लक्षात घ्या, मग 4 दिवस, महिनाभर स्वतःच्या एनर्जीला खराब करण्यापेक्षा तो विषय तिथल्या तिथे सोडून देणं योग्य नाही का? आणि म्हणून सोडून द्यायला शिका. ठीक आहे ना, त्याने बोलला असेल, आपण खरं खोटं करायचं करून काही मिळवणार आहे का? बरेचसे नातेसंबंध कोणीतरी काहीतरी म्हटलं म्हणूनच बिघडतात. आणि म्हणून आपल्याला सोडून देणं खूप गरजेचं आहे. सो
इथे उपस्थित 245 लोक प्रॉमिस करतात मला की आम्ही आजपासनं आपल्या मनात जर कोणीतरी काही येऊन सांगितलं तर त्या विषयाला इथे येऊ द्यायचं नाही. प्रॉब्लेम काय होतं, इथे तो विचार आला, जेव्हा मी तुम्हाला औरा बघायला शिकवणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे सोडून देणं किती महत्वाचं आहे. काय होतं ना, तुमच्या एखादा व्यक्ती तुमच्या अचानक विरोधात जातं. आयुष्यात तुम्ही त्याच्यासाठी खूप काही कष्ट केलेले असतात, खूप काही प्रयत्न त्याच्यासाठी, त्याच्या यशासाठी खूप मेहनत घेतलेली असते. पण असाच एखादा व्यक्ती तुमच्यापासून विरोधात जातो. तुम्ही त्याच्यासाठी खूप काही केलेली असते, त्याला मदत केलेली असते, अडचणीत त्याची साथ दिलेली असते, आणि आता तोच व्यक्ती तुमच्या विरोधात जातो. साहजिक आहे, मनुष्याला वाईट वाटतं. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला तीच तीच गोष्ट खात जाते, तुम्ही डिस्टर्ब राहता, तुमची एनर्जी डॅमेज होते. समोरच्याला फरक पडत नसेल तर तो विषय सोडून देणं गरजेचं आहे. ठीक आहे, ईश्वराने त्याचं आणि आपलं नातं तेवढं निर्माण केलेलं होतं, ती कनेक्टिव्हिटी होती, कुठेतरी आपला पास्ट कर्मा त्याच्याशी कनेक्टेड होता म्हणून आपण त्याला मदत केली, असं म्हणून सोडून द्यायला शिका. आपण काय करतो, अरे मी याच्यासाठी एवढं केलं एवढं केलं आणि हा मला विचारतही नाही. त्रास कुणाला होतो? फक्त आपल्याला. आणि जर तो त्रास करून घ्यायचा नसेल तर ज्याला ज्याला आपण मदत केली ना, ठीक आहे, ईश्वराने तेवढ्याच पुरतं माझ्यासाठी आणलेलं होतं. आज तुम्हाला सांग, माझ्यासाठी अनेक ट्रेनर मी तयार करते आणि नंतर ते ट्रेनर ओळख सुद्धा दाखवत नाही. पण मी म्हणते ठीक आहे, ईश्वराने मला त्यांच्या जीवनात त्यांच्या यशासाठी काही काळ भागीदार बनवलेलं होतं. आज ते यशस्वी झालेले आहे, मी त्याच्यात आनंदी मानते आणि तो विषय तिथे सोडून देते. जरूर आहे का की प्रत्येकाने माझी आठवण काढलीच पाहिजे यशस्वी झाल्यानंतर? नाही. मग हे विषय सोडून द्यायला, जर मी ते पकडले तर त्रास मलाच होणार आहे. तर अशाच पद्धतीने आपण जर एखाद्याला मदत केली, ठीक आहे, त्याचं आणि माझं काहीतरी कार्मिक कनेक्शन होतं म्हणून तो माझ्या जीवनात आला. आता त्याला त्या विषयाला आपल्याला काय करायचंय? सोडून द्यायचंय. आणि तो आपला विषय आपला नव्हताच असं म्हणून विषय सोडून द्यायचा. बऱ्याचदा अजून एक गोष्ट आपल्या जीवनात घडते, असं केलं असतं तर तसं झालं असतं. हा प्रश्न कोणाच्या मनात येतो? येतो की नाही बऱ्याच वेळा? असं केलं असतं तर तसं झालं असतं, असा निर्णय घेतला असता तर त्याचा फायदा तसा झाला असता, यामुळे तसं झालं असतं, त्यामुळे हे झालं असतं. ध्यान सोडून मित्रमैत्रिणींनो, झालेल्या गोष्टीवर विचार करून फक्त वेळ आणि आपली एनर्जीच वाया जाते. असं तसं म्हटल्याने काहीतरी आजच्या घडीला बदल होणार आहे का? कॅन इट पॉसिबल तो बदल होणं? जर असा बदल होणं शक्यच नाहीये, आणि मग तो विचार करून काय फायदा आहे? म्हणून झालेल्या गोष्टीवर विचार करून वेळ आणि ऊर्जा वाया कशाला घालवताय? जुन्या निर्णयातून फक्त शिकायचं असतं, पुढे काय करायचं त्यावर लक्ष केंद्रित करायचं असतं. झालेल्या गोष्टींना सोडून देऊन पुढं काय करायचं फक्त तेच ठरवायचं असतं. आणि म्हणून जेवढं आपल्याने होतं तेवढंच करा. पण काय करतो आपण, कधी कधी क्षमतेच्या पलीकडे जाऊन एखाद्याची मदत करतो. आपला जो नसताना देखील आपण दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. पण जर तो बदलला तर दुःख आपण मात्र स्वतःला करून घेतो. आजपासनं अशांचं दुःख करू नका. एक लक्षात घ्या, आपण या जगामध्ये काही कर्मांमुळे एकत्र येत येत असतो. विनाकारण कुणाची भेट नाही आहे. तुमचं आणि माझं इथे असणं हे त्या ईश्वराचं लिखित आहे, की काहीतरी तुम्ही येऊन, आपण एकमेकांना ओळखत नाही, मी अजून माझी पूर्ण डिटेल माहिती पण तुम्हाला कुठेच सांगितलेली नाहीये. सांगितलंय का कुणाला तरी? फक्त खाली एक नाव दिसतं तेवढं तुम्हाला माहिती आहे. कारण हे कनेक्शन जे आहे ते ब्रह्मांडीय कनेक्शन आहे. त्या ब्रह्मांडीय ऊर्जांनी आपल्याला एकत्र आणलेलं आहे. याच्यातनं काही लोक आनंदाचे बोध घेतील, काही लोकांना कदाचित या ऊर्जा पटणार नाही. तर ते लोक सगळेच्या सगळे पुढच्या प्रवासाला येतील का? नाही. दीज आर द एनर्जी कनेक्शन. मग जे आले त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला तर तो बदल एकदम वेगळा असतो. जे नाही आले, ईश्वराने त्यांची भेट तिथपर्यंतच ठेवली होती. प्रत्येकानेच पुढे जायलाच पाहिजे हा अट्टाहास मी करू शकते का? नाही. ते त्यांचं कार्मिक कनेक्शन आहे आणि त्या कर्मातनच ते पुढे हळूहळू जात असतात. माझे एक जुने स्टुडंट मला इथे दिसून राहिले आहेत. नितीन सर, बऱ्याच दिवसांनी दिसलात, कसे आहात? छान आहे मॅडम. आणि मस्त एकदम. थोडं तुमचा अनुभव शेअर करा, कसं चालू आहे प्रॅक्टिस वगैरे? प्रॅक्टिस वगैरे चालू आहे, सकाळी उठल्यापासून चालू असते प्रॅक्टिस. पाणी चार्जिंग करून पितो, मेडिटेशन चालू असतं, आणि जे जे आपले एक्झरसाइज वन डेचे होते, 1-1-1 ते पण चालू असतात. आणि सगळं म्हणजे भरपूर हे झालं, चला, फायदा पण छान. भरपूर, अनुभव चांगला आहे. आणि खूप खूप
फ्रेश वाटतं. आणि महत्वाचं म्हणजे उद्या माझा वाढदिवस आहे, तर आपल्याला नमस्कार, आपल्या आशीर्वादाची गरज आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला इन ॲडव्हान्स. काल स्वामींना भेटून आलो म्हणून 2 दिवस मला ते थोडं मिस झालं. चालेल. अक्कलकोटला गेलो, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर. छान पण छान. खूप सुंदर होतं आणि सगळे याचा अनुभव घ्यायचा आणि कंटिन्यू याच्यामध्ये राहिलं पाहिजे, तर त्याचा अनुभव येईल. केलं आणि सोडून देऊन उपयोग नाहीये. चला, थँक्यू थँक्यू नितीन सर. ओके, पुढे जाऊया आपण. आता काय होतं, कधी कधी आपण रस्त्याने गाडी चालवतो, एखाद्याने येऊन गाडीला ठोकलं, कदाचित आपल्या गाडीचं थोडंसं नुकसान होतं आणि आपण त्याच्यासोबत तिथेच वाद घालतो. तिथे तुम्ही किती वाद घातला, चार लोकांच्या एनर्जी तिथे येणार आणि ते नुकसान जर आपलं सोसण्यालायक असेल, जे आपण अफोर्ड करू शकतो, आणि समोरचा व्यक्ती जर खरोखर गरजू असेल, जाणूनपूर्वक कोणी ठोस मारलेली असते का? एखादा अपघात व्हा कुणाला वाटत असतं का? नाही. पण चुकून झालेलं असतं, कदाचित त्याची कॅपॅसिटी नसते आणि आपण त्याच्याशी वाद घालत बसतो. लिटरली तुम्हाला एक उदाहरण सांगते आपल्या एका विद्यार्थिनीचं. त्या त्या कारनी जात होत्या आणि एका ऑटोवाल्यानी रिव्हर्स घेतलं, ट्रॅफिक मधनं अचानक रिव्हर्स घेतलं आणि त्यांच्या गाडीच्या समोर त्यांनी धडक दिली. यांची गाडी स्टेबल होती सिग्नलवर आणि त्यांनी अचानक मागे गाडी आणली. आणि आता या मॅडम, थोडंसं वाटलं यांना की अरे आपल्या गाडीचं काय, समोरून ऑटोवाल्याने मुद्दाम हे केलं. समोरचं त्यांचं जे बंपर होतं तिथे क्रॅशेस वगैरे आले. आणि जेव्हा तो ऑटोवाल्याकडे त्यांनी बघितलं, एक वयोवृद्ध ऑटोवाला होता आणि त्याची कपॅसिटी नव्हती की तो पे करू शकेल. यांनी विचार केला, जाऊ दे, माझी गाडी इन्शुरन्स क्लेम मध्ये आहे, जे काही आहे ते माझं ऍडजस्ट होऊन जाईल. पण तिथे जर त्यांनी त्या गरीब ऑटोवाल्यासोबत वाद घातला असता आणि त्या एनर्जीवर विचार केला असता, तर आयुष्यभर या ऑटोवाल्याच्या मनात त्या मॅडम बद्दल भावना कशी राहिली असते. कारण त्याने जाणूनपूर्वक मागे रिव्हर्स घेतलेलं नव्हतं, काहीतरी समोर त्याला अडथळाला म्हणून त्याने रिव्हर्स घेतला असेल. पण त्या मॅडमनी म्हटलं, ठीक आहे दादा, मी सांभाळून घेईल, मी करून घेईल, तुम्ही जा पुढे. ते वाक्य त्या माणसाच्या आयुष्यभर लक्षात राहिले की बाबा, जिथे मला पैसे भरून द्यायची वेळ आली असती, तिथे त्या मॅडमने एक छान छोटस स्माईल त्याला दिलं. ठीक आहे, मी हे ऍडजस्ट करून देईल दादा, तुम्ही पुढे निघा. त्या एका वाक्यामुळे आयुष्यभर त्यांनी किती सुंदर हे केलं. मग आपल्या आयुष्यामध्ये देखील अशाच घटना होतात. म्हणून आपण छोट्या छोट्या घटना, आपण काय करतो, अरे म्हटलं की घरात एक कार्य म्हणायला तयार असतो. घरामध्ये आज जे कौटुंब व्यवस्था ढासळलेली आहे, त्याच्या मागे कारण काय आहे? घराला जणू आपण रणभूमी केलेली आहे. असं कसं मला म्हटलं, मी इतकं कष्ट घेते. सोडून द्यायला शिका. कारण एक लक्षात घ्यावं, एका क्षणाचं आयुष्य आहे. आज आपण बघतोय, आज मी एका ठिकाणी गेली, त्या व्यक्तींनी मला म्हटलं की मॅडम म्हणे, आजकाल म्हणे जे लोक 50च्या वर आहेत ना म्हणे, त्यांना हार्ट अटॅकचे प्रमाण कमी आहेत म्हणे. कमी आहेत. पण जे आजची जी नवीन पिढी आहे, 20 ते 40 45 वर्षाची, दे आर सफरिंग. कारण त्यांची लाईफस्टाईल, विचारसरणी सगळं बदललेलं आहे, त्यांचं खानपान बदललेलं आहे. म्हणून ज्यांनी 50 क्रॉस करून घेतले ना, त्या रिक्सच्या बाहेर आहेत. पण जे 50च्या आतल्या, ते या रिक्समध्ये आलेले आहे. कारण या आधुनिकतेच्या नावाखाली गेल्या 20 वर्षात जे मोबाईल आणि तंत्रज्ञान वाढलेलं आहे, अगदी डॉक्टरांकडे जाण्याच्या आधी आपण मोबाईलवर उपाय शोधतो, गुगलवर सर्च करतो. आज एक महिला डिप्रेशनची केस आहे आणि ती महिला डिप्रेशनमध्ये का गेलेली आहे? एक बाळ आहे तिला आणि चांगली फॅमिली आहे, पण ती तिच्या घर प्रत्येक याचं सोल्युशन चॅट जीपीटीला विचारते आणि चॅट जीपीटी तिला काही उत्तर देते आणि ती तिच्या मानसिकतेत घेऊन अक्षरशः ती महिला डिप्रेशन मध्ये गेली. कारण चॅट जीपीटीला प्रॉपर प्रॉम्प्ट टाकला नाही तर तो तुम्हाला काही सांगतो. आणि रोजच्या दिनचर्येत त्या चॅट जीपीटीला विचारायची काही गरज आहे का? मी आनंदी राहायसाठी काय करू? मला याच्यासाठी मी काय करू? मला डायरी लिहायची आहे तर ती कशी लिहू? हे जर तुम्ही असे प्रश्न जर चॅट जीपीटीला, तो तुम्हाला कन्फ्यूज करेल. आणि त्याच्यात मग आपली मानसिकता, आणि तिने त्यात सगळ्या चॅट जीपीटीच्या दिलेल्या उत्तरांना सिरियस घेतलं आणि अक्षरशः ती आपले दिवस रडण्यात घालून राहिली, इतकी डिप्रेशन मध्ये गेली की त्या बाळाकडे लक्ष नाही, शी कंटिन्युअसली क्राईम. हे परिणाम का होतात आहे? इट इज बिकॉज ऑफ म्हणजे त्या तंत्रज्ञानाचा अतिरिक्त गरजेपेक्षा जास्ती वापर केल्यामुळे या घटना घडतात. मग एव्हरीथिंग इज अवर हँड. जर आपण या छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्यायला शिकल्या,
आणि त्याचा क्षीण करणं, त्याचा त्रागा करणं, त्रास करून घेतला नाही तर आपण आपल्या जीवनातनं आनंदी राहू शकतो. कसं होतं कधी कधी जवळच्या व्यक्तीकडून किंवा सहकार्याकडून कामात एखादी चूक होते, त्याच्यामुळे आपलं कदाचित नुकसान झालेलं असतं. आपण चिडतो, रागावतो, ठीक आहे. त्यावेळेस वर्तमानात तुमचं झालेलं नुकसान त्याच्यासाठी तुम्ही समोरच्या व्यक्तीला रागवला, चिडला, ठीक आहे. पण ते सतत डोक्यात राहत असेल, तो विषय सारखा सारखा कुणासमोर काढत असेल, तर याच्यात आपण चुकतो. कामात चुका या होतच असतात, पण ती चूक पुन्हा होऊ द्यायची नाही, एवढी खबरदारी आपल्याला घ्यायची असते. कसं असतं, लहानच्या घटनेने आपले बरेचसे नातेसंबंध विखुरलेले आहेत आज. छोटासा प्रसंग घडला असेल, तिथून अबोला तयार झाला आणि त्या अबोल्यासाठी आपण 10-10 वर्षे वाट बघतो. पहिल्या पहिल्या एक सुंदर उदाहरण सांगते. आमच्या एक मॅडम डॉक्टर होत्या आणि त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या भावाचं वहिनीसोबतचं जे नातं आहे ते कधी एकत्र येऊ शकत नाही. पण हा क्लास केल्यानंतर त्यांना एक टास्क दिला, आज वहिनीला फोन करा आणि या संडेला जेवायला बोलवा. एकच टास्क दिला मी त्यांना. ठीक आहे ना, बोलतील नाही बोलतील, पण लक्षात घ्या, तो एक कॉल 10 वर्षाचं नातं सुधारण्यासाठी सफिशियंट ठरला. खरोखर त्या संडेला त्यांचे भाऊ बहिणी त्यांच्याकडे जेवायला आले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांना जेवायला बोलवलं आणि 10 वर्षापासून जो अबोला होता तो एका फोन कॉलनी मिटवला. आपण असे किती फोन कॉल मिस करतो, एखादी मैत्रीण रुसली असेल, अरे करा ना मेसेज. ओ क्षणभर आयुष्य आहे, त्या मेसेजमुळे तुमची ती जिवलग बालपणाची मैत्रीण वापस भेटू शकते. ती पण तुम्हाला भेटायसाठी आतुर असेल, एखाद्या बहिणीशी बोला असेल, एखाद्या भावाशी बोला असेल, बोला. एक सुंदर उदाहरण सांगते. आमच्या एक मॅडम आज त्या ग्रँड मास्टर या क्लासेस घेतात. त्या जेव्हा माझ्याकडे आल्या तेव्हा त्यांचे एक खंत त्यांनी सांगितली. तेव्हा त्यांच्या लग्नाला 30 वर्ष झाली होती. किती वर्ष? 30 वर्ष. आणि त्यांची सख्खी आत्या त्यांची सासूबाई झाली होती. आत्ते घरी बाशी दिल्या गेली होती आणि त्यांना हे वाटत होतं की त्या आत्याला मी गमवलंय या 30 वर्षात, आणि या स्वतः सासू झाल्या होत्या 30 वर्षात. त्यांच्याकडे नातू येणार होता आणि त्यांना एकच सांगितलं. त्यांना विचारलं, सासूबाई कुठे आहेत? त्यांनी म्हटलं घरीच आहेत. एक काम करा, संध्याकाळी आमची तेव्हा 3 ते 4 ची बॅच होती, 4 वाजता चहा करा आणि सासूबाई सोफ्यावर बसलेले असताना तुम्ही त्यांच्या पायाजवळ जाऊन बसा आणि आत्या म्हणून आत्याला भेटा. सासूबाईंना नाही भेटायचं, तुम्ही त्यांच्यात सासूबाईला बघता, आत्या म्हणून भेटा. त्यांची हिंमत तेव्हा झाली नाही. पण तेव्हा विद्यार्थी खूप कमी होते. मी त्यांना टास्क दिला, सकाळी मी फोन करणार, तुम्ही टास्क कंप्लीट केला की नाही केला. जेवल्यानंतर रात्री वॉकिंगला गेल्या होत्या दोघी जणी आणि तिथे त्यांनी बोलल्या, चहाच्या वेळेस हिंमत झाली नाही, की आत्या मला एक गोष्ट बोलायची आहे. कि त्या हिंदी बोलायच्या, जब से मेरी शादी हुई ना तो वो जो मेरी बुआ का प्यार है वो मैं एक्सपीरियंस नहीं कर पाई, मैं मिस कर रही. अक्षरशः या वाक्यानंतर दोघींमध्ये काही मिनिटं स्तब्धता राहिली आणि दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या त्या कॉरिडॉरमध्ये अक्षरशः त्या अश्रूंमध्ये 30 वर्षाचं जे अडलेलं होतं ते निघून गेलं. आणि दुसऱ्या दिवशी त्या मॅडमनी फोनवर रडत हा किस्सा मला सांगितला की थँक्यू मॅडम, 30 वर्षापासून मी ज्या आत्याच्या प्रेमाला थांबलेली होती, म्हणजे मला असं वाटत होतं की खूप नातं दूर गेलेलं आहे. आज मी सासू झाल्यानंतर मला त्यांच्या भावना त्या समजू शकली आणि त्या विचारातनं ते एक नवं प्रेम बाहेर पडलं. आणि म्हणून सांगते की गोष्टी पकडून ठेवू नका, सोडून द्यायला शिका. ती व्यक्ती जोपर्यंत जीवनात आहे ना तोपर्यंत तुम्ही तिच्याशी संवाद साधू शकाल हो. एकदा जर ती व्यक्ती जीवनातनं गेली ना तर संवाद नाही साधू शकत. याचं उदाहरण सांगते. आमचेच एक स्टुडंट आहे, त्यांचे 13 वर्षाच्या असताना कार अपघात झाला आणि त्या कार अपघातात सरांचं जे आहे 13 वर्षाचं, जे आपण पिक्चरमध्ये बघतो याददाश्त गेली, तसं 13 वर्षाचं, आणि त्या अपघातात त्यांची आई डेथ झाली होती. आणि सर जेव्हा कोमातनं बाहेर आले होते तेव्हा ते 13 वर्षाचे होते. आता सर जवळपास 35-40 वर्षाचे आहेत. तर कोमातनं बाहेर आल्यानंतर लोकांनी त्यांना दाखवलं. आता तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हते एवढे, की आता लोकांचे व्हिडिओज असतात ते असतात, कुणाच्या तरी लग्नातले फोटो, की ही बघ, ही तुझी आई अशी दिसायची. तर क्लासमध्ये असताना त्यांना ही एक खंत होती की मला माझ्या आईचं कधीच काही अनुभवायला भेटलं नाही, मला काहीच आठवत नाहीये, फक्त फोटोतली आई मात्र आठवते. त्याच्याने ते व्याकुळ झाले. मग मी त्यांना टास्क दिला की सर, तुम्हाला ज्या काही भावना आईसाठी वाटतात आहे ना, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर आणि आईच्या फोटोसमोर वाचून दाखवा. कारण व्यक्त होणं महत्वाचं होतं, ते साठत होतं आतमध्ये. जेवढं तुम्ही भावना साठवाल ते आजारांचं कारण बनेल.
आणि त्या सरांनी जेव्हा ते पत्र आईला वाचून दाखवलं, मी तुम्हाला का लिहा, फाडा, जाळा ही ऍक्टिव्हिटी दिली, खूप काही साडलेलं आहे त्याला, बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांनी ते आईसमोर पत्र वाचून दाखवलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना म्हणे की ते पत्र वाचताना माझ्या ज्या अश्रूंच्या धारा निघाल्या, आणि त्या पत्र वाचताना असं वाटलं की माझ्या आईची सोबत मला आहे, आणि इतक्या दिवसांचं माझं ओझं मनावरचं कमी झालंय. मी आज कुठेतरी रिलॅक्स वाटतंय. तर म्हणून सांगते की गोष्टी पकडून ठेवू नका, कारण ती व्यक्ती आहे तोपर्यंत त्या नात्यांचा रिस्पेक्ट करा. क्षणभराचा भरोसा नाही, म्हणून प्रत्येक नात्याला जपायला शिका. जीवनात येणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींना सोडून द्यायला शिका. एकच सांगते, व्यक्ती महत्वाचा असेल, चुकांना विसरा. आणि चुका मोठ्या वाटत असतील ना, व्यक्तीला विसरायची हिंमत ठेवा. बघा तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे, व्यक्ती की त्यांनी केलेल्या चुका. कधी कधी माफ करता आलं ना, तर प्रत्येक नात्यामध्ये प्रेमाचा नवा झरा अनुभवता येतो. आणि माफ करण्याची शक्ती जर नसेल ना, तर चांगल्या जीवनातही काटे येतात. फॅमिली काउन्सिलिंग मध्ये आम्ही काय करतो, जेव्हा आमच्याकडे पती पत्नी येतात खूप रोषणी, त्यांच्याकडसाठी माझ्याकडे एक सोपी ऍक्टिव्हिटी आहे, जमेल तर घरी करून बघा. दोन कागद त्यांना देत असतो, आणि जे काही त्यांच्या मनामध्ये फ्रस्ट्रेशन असतं त्यांना लिहायला सांगतो. आणि त्या फ्रस्ट्रेशन लिहायसाठी पण त्यांना मी प्रोत्साहित करतो. हा, किती त्रास दिला, लिहा 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 लिहा. एक 15-20 मिनिटं, अर्धा तास जे काही लिहून झाले की ते कागद आम्ही सरळ नाही घेत, काय लिहिलं ते बघत नाही, उलटे घेतो आणि बाजूला ठेवतो. आणि मग थोडंसं त्यांचं काउन्सिलिंगचं एक सेशन असतं. आणि त्याच्यानंतर मग त्यांना परत नवे कागद देतो. आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे चांगले क्षण घालवले होते ते त्यांना लिहायला सांगतो. आणि ते जास्तीत जास्त प्रोत्साहित करतो त्यांना, ते जस्ट राईट डाऊन, जस्ट राईट डाऊन, जस्ट राईट डाऊन. आठवून द्यायचं, पहिला क्षण कसा होता, पहिली भेट कशी होती, पहिला बाळाचा जन्म कसा होता, फिरायला गेल्यानंतर अनुभव कसा होता. चांगले क्षण जेव्हा लिहिले जातात, ते लिहिल्यानंतर ते कागद मात्र एकमेकांच्या हातात देतो. ते ट्रान्सफर करून मग वाचायला, शांततेत वाचायला देतो. विचार करा काय होईल, भावनांचा पहिले कचरा निचेरा झाला, सगळं काढून टाकलं, आणि एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स एकमेकांसोबत ट्रान्सफर झाल्यानंतर कसं राहील. ते सगळं दुःख वाहून गेलेलं असतं, आणि आनंदाचा नवा झरा जेव्हा जीवनात वाहतो ना, तर आयुष्य सुंदर होऊन जातं. आणि म्हणून प्रॉमिस करा, सोडून द्यायला शिका, नात्यांना जपायला शिका. कसंही जगलं तरी एक दिवस हे आयुष्य संपणार आहे. एक श्वास घेतला, एक श्वास सोडला की एका श्वासाचं आयुष्य मागे पडणार आहे. म्हणून असलेल्या जीवनात परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न राहणं हेच आपल्या जीवनाचं आनंद निर्माण करणार आहे. विथ स्माइल प्रत्येक क्षणाला स्वीकारा आणि जीवनाला आनंदी करा. 1 मिनिट. ओके. सो आता मी जे तुम्हाला मेडिटेशन सांगितलं होतं आज जे घेणार आहे, किती लोक तयार आहे सोडून द्यायला? कारण पास्ट लाईफ मेडिटेशन त्याच्यासाठी आहे. जीवनात जे काही सहन केलेलं आहे त्या कष्टांना, दुःखांना, सगळ्यांना सोडून द्यायचं आहे आज. आणि फक्त आनंदाचा एक नवा झरा मना हृदयाच्या गाभाऱ्यात ठेवायचा आहे. सो थोडं पाणी पिऊन घ्या आणि जस्ट रिलॅक्स. आजच्या मेडिटेशनला जेवढ्या सहजतेने स्वीकाराल, तेवढाच सुंदर अनुभव येणार आहे. कारण जी रेकी ऊर्जा आपण आपल्या जीवनात आत्मसात करणार आहे, त्या रेकी ऊर्जांसाठी, नवी जागा निर्माण करण्यासाठी आज काही हृदयाचा नकारात्मकतेचा कप्पा आपल्याला रिकामा करायचा आहे. ज्यांना जमेल त्यांनी तो द्वेष, क्लेश, ईर्ष्या, राग सगळं सोडून द्यायचं आहे. आणि आपल्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटीसाठी नवा सकारात्मक प्रयत्न करायचा आहे. सो रेडी व्हा. आनंदाच्या या ऊर्जांना
आपल्या जीवनात आत्मसात करण्यासाठी, एका सुंदर सकारात्मकतेला ग्रहण करण्यासाठी. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता पूर्णपणे निघून जायचं आहे. दोन्ही हात मांडीवर, तळहात आकाशाकडे, याच स्थितीत थांबायचं आहे आणि पुढील सूचनांचं पालन करायचं आहे. आज आपण एका दिव्य यात्रेचा अनुभव घेणार आहे. ही दिव्य यात्रा आपल्याला आपल्या जीवनातील आत्तापर्यंत घडलेल्या प्रत्येक कटू प्रसंगाला, प्रत्येक नकारात्मक प्रसंगाला जीवनातून दूर करणार आहे. आणि जे काही आनंदाचे क्षण आपण जगलेलो आहे, त्या आनंदाच्या प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात आपण कुलूप बंद करणार आहे. प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात आपण कुलूप बंद करणार आहे. चला तर मग या यात्रेला. जीवन हे एकानंतर एक येणाऱ्या क्षणांचा संग्रह आहे. प्रत्येक क्षणामध्ये एक यात्रा आपण करतो. एक क्षण आपण जगत असतो, त्यात एक घटना असते. तर गेल्या 24 तासात ज्या काही घटना आपल्या जीवनात घडल्या, कोणी शब्दांनी, कृतींनी तुम्हाला दुखावलं असेल, अशाच प्रत्येक व्यक्तीला माफ करा. एखाद्याचे शब्द कटू असतील, दुःख देणारे असतील, पण तरी त्याला माफ करा. कारण कुठेतरी ते मनावर ओझं आहे, ते यातून आपण कमी करणार आहे. कळत नकळत आपल्याकडनं कुणाला आपण दुखावलं असेल, त्यांची मनोमन माफी मागा. शब्दांनी, कृतींनी जर कुणाला दुखावलं असेल, तर त्यांची माफी मागा. आणि चांगल्या प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. गेल्या 24 तासात जे जे क्षण आपण जगलो आहे, त्या प्रत्येक चांगल्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. गेल्या 1 महिन्यामध्ये बघा, कितीतरी घटना जीवनामध्ये घडल्या. गेल्या 1 महिन्यामध्ये कितीतरी घटना जीवनामध्ये घडल्या आहे. त्या प्रत्येक घटनेला असलेल्या जबाबदार व्यक्तीला, ज्यांनी तुम्हाला दुःख दिलेलं आहे, कष्ट दिलेलं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीलाच माफ करून टाका. तुम्ही केलेली दिलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोचणार आहे. आणि जर तुम्हाला कोणी दिलेला आहे, त्रास दिलेला आहे शब्दांनी, कृतीने, त्यालाही माफ करा. आणि तुम्ही देखील कुणाला शब्दांनी, कृतीने दुखावलं असेल, त्याची आज मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. त्याच्यामुळे आपण मागितलेली माफी, आपण दिलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोचणार आहे. आणि आनंदाच्या प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आयुष्यात अनेक दुःख आपण सहन केले असतील. त्या प्रत्येक दुःखाला जबाबदार असलेल्या व्यक्तीला आज माफ करून टाका. अगदी गेल्या 1 वर्षात जर तुम्ही खूप दुःख सहन केलं असेल, त्या प्रत्येक दुःखाच्या क्षणाला जबाबदार असलेल्या व्यक्तीला माफ करा. तुम्ही कुणाला कळत नकळत दुःख दिलं असेल, त्यांची माफी मागा. आज आपल्याला खाली होऊन जायचं आहे.
प्रत्येक ओझ्यातनं मुक्त व्हायचंय आणि मनाच्या गाभाऱ्यात फक्त आणि फक्त चांगल्या आनंदाच्या क्षणांना कुलूप बंद करायचंय. आनंदाच्या क्षणांना कुलूप बंद करायचंय. गेल्या 10 वर्षामध्ये बघा आता, तुम्ही कदाचित एखाद्या जवळच्या व्यक्तीला कायमस्वरूपी गमावलं असेल. त्याचं दूर जाण्याने जे अतीव दुःख तुम्ही जीवनात सहन केलं असेल, त्या दुःखासाठी त्या व्यक्तीला माफ करा. कदाचित त्यांनी अडचणीच्या वेळेसच तुमची साथ सोडली असेल, तरी त्याला माफ करा. त्या व्यक्तीच्या जाण्याने जी पोकळी तुमच्या जीवनात निर्माण झाली आहे, त्यासाठी त्या व्यक्तीला माफ करा. तुम्ही दिलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोचणार आहे. त्या व्यक्तीला आठवून त्या व्यक्तीची माफी मागा. कारण कळत नकळत कधी शब्दाने कृतीने आपण त्याला दुखावलं असेल. त्या व्यक्तीची माफी मागा. आज तुम्हाला ही प्रक्रिया करत असताना कुणाच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होतील. आज ते दुःख ही बाहेर निघून जाऊ द्या. कारण कुठेतरी ते खूप डीप हृदयामध्ये साठलेलं दुःख आहे. त्या साठलेल्या दुःखाला आज अलाव करा. खूप वर्षाचं हे दुःख आहे. निघून जाऊ द्या त्या दुःखाला बाहेर. निघून जाऊ द्या. आज फक्त परवानगी द्या त्या दुःखाला बाहेर निघून जाण्याची. कारण तेच आपल्या अनारोग्यासाठी कारण ठरणार आहे. आज निघून जाऊ द्या. निघून जाऊ द्या. त्या सगळ्या भावनांना व्यक्त होऊ द्या. मोकळं होऊ द्या. आज ही संधी आहे ब्रह्मांडाकडनं त्या दुःखाला बाहेर काढण्याची. संधी आहे त्या दुःखाला बाहेर काढण्याची. जस्ट अलाव. अलाव करा तुमच्या हृदयाला, मनाला, त्या शब्दांना, कृतींना, सगळ्यांना अलाव करा. थांबू नका. त्या भावनांना बाहेर निघून जाऊ द्या. आज ब्रह्मांड तुम्हाला त्या नव्या आनंदाशी जोडणार आहे. म्हणून या मनामध्ये दबलेल्या प्रत्येक भावनेला बाहेर काढा. जस्ट अलाव. जस्ट अलाव. जस्ट अलाव. आज खाली होऊन जायचंय, मोकळं होऊन जायचंय. वर्षानुवर्षापासून या भावना अशाच मनामध्ये दबलेल्या होत्या. आज अलाव करा. त्या प्रत्येक भावनेला मुक्त करायचंय. मोकळं होऊन जाऊ द्या. मोकळं होऊन जाऊ द्या. अगदी तुमचं शालेय जीवन, तुमचं कॉलेजचं जीवन, तुमचं लग्न, विवाह, जे काही घटना तुम्हाला आज आठवून राहिल्या, त्याच्यात ज्या ज्या दुःखद क्षणांना तुम्ही आजपर्यंत सहन केलेला आहे, त्या प्रत्येक दुःखद ऊर्जेला माफ करा. त्या प्रत्येक दुःखद ऊर्जेला माफ करा. प्रत्येक दुःखद ऊर्जेला माफ करा. जस्ट अलाव. जस्ट अलाव. जस्ट अलाव. पूर्ण प्रत्येक दुःखाला बाहेर निघण्यासाठी परवानगी द्या. परवानगी द्या. कुठेच त्या दुःखाला जागा देऊ नका. जस्ट अलाव. जस्ट अलाव. आणि त्याच्यातूनही छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. त्याच्यातूनही काही आनंदाचे क्षण निवडायचे आहेत आणि मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. अगदी लहानपणापासून आतापर्यंत जर एखाद्या जवळच्या व्यक्तीला गमावल्याचं दुःख असेल, त्याला काही शेअर करायचं होतं आणि ते आपण केलं नाही, ते दुःख असेल, त्या दुःखापासनं त्या व्यक्तीला आज माफ माफ करून टाका. त्या दुःखापासनं त्या व्यक्तीला माफ करा. आणि जीवनामध्ये, आयुष्यामध्ये पुढे जो आनंद आपल्याला ग्रहण करायचा आहे, त्या आनंदाचा स्वीकार करा. त्या आनंदाचा स्वीकार करा. आनंदाचा स्वीकार करा. आता आपण त्या क्षणामध्ये जातो आहे. तो क्षण म्हणजे तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तो म्हणजे तुमचा जन्मदिवस. बघा, तुम्ही ते छोटेसे तुमच्या आई वडिलांच्या हातामध्ये, तुम्हाला पाहताच तुमच्या आई वडिलांना जो आनंद झाला होता, तो अनुभवा. ईश्वराने त्या क्षणी तुम्हाला एक कोरी पाटी तुमच्या जवळ दिलेली होती. ईश्वराने ती कोरी पाटी दिलेली होती. जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य अनुभवण्याची आज परत ती संधी आपल्याला मिळालेली आहे. त्याच कोऱ्या पाटीला आपल्या जीवनात स्वीकार करण्याची, त्याच कोऱ्या पाटीला आपल्या जीवनात स्वीकार करण्याची. घट्ट पकडा ती छातीशी. ती पाटी घट्ट छातीशी, हृदयाशी पकडा आणि इथून पुढे प्रत्येक क्षण आपल्याला जीवनामध्ये तोच आनंद अनुभवायचा आहे. तुमच्या माता पित्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद ग्रहण करा. जेव्हा त्यांनी तुमचं ते इवलंसं छोटंसं रूप पाहिलं होतं, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद.
आणि इथून पुढच्या पूर्ण जीवनामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त परम सुखाची ऊर्जा आपल्या अंतर्मनात ऍक्टिव्ह करायची आहे. आनंदाची ऊर्जा ऍक्टिव्हेट करायची आहे. त्या ऊर्जांसोबतच हळुवार हळुवार आत्ताच्या या क्षणांमध्ये परत यायचं आहे. जीवनामध्ये इथून पुढे जीवनात आपल्याला फक्त परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य आणायचं आहे. हळुवार परत या, हळुवार परत या. आत्ताच्या या क्षणांमध्ये हळुवार परत या, हळुवार परत या. आणि बघा, चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट करा. अगदी त्या गोंडस छोट्याशा बाळाच्या, नवजन्मलेल्या बाळावर निरागस जे स्माइल असतं त्याच्या चेहऱ्यावर, ते स्माइल चेहऱ्यावर आणा. आज तुमचा नवीन बर्थडे झालेला आहे, आज तुमचा जन्मदिवस आहे असं समजून चेहऱ्यावर ते गोंड स्माइल आणा. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स युअर बर्थडे. इट्स वंडरफुल डे. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. It's wonderful day. It's your birthday. Keep smiling. Keep smiling. Allow yourself to smile. त्या सर्व दुःखांना दूर करून आज आपल्याला आपल्या जीवनामध्ये नव्या स्माईलच्या ऊर्जांना जागा द्यायची आहे. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. ट्राय टू कीप स्माइलिंग. वंडरफुल. यस, यू आर वंडरफुल. यू आर वंडरफुल. आप बहुत अच्छे हो. इथून पुढे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण ते सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य अनुभवायचं आहे. सो प्लीज ट्राय टू स्माइल. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. आताच स्माइल इनर स्माइल असलं पाहिजे. इनर स्माइल. You are wonderful. The whole world is wonderful. You are smiley. Whole world is smiley. So keep smiling. Smile, smile, smile birthday. It's your birthday. It's wonderful day. So keep smiling. Keep smiling. Keep smiling. Keep smiling. Yes, this wonderful smile. Wonderful smile. Yes, very good. याच स्माइल सोबत slowly, slowly come back and slowly open your eyes. Slowly open your eyes. Just relax. Just relax. थोडं पाणी पिऊन घ्या. Just relax. Just relax. Wonderful. Thank you. कोणी कोणी आपल्या त्या दुःखद क्षणांना सोडून बाहेर आलाय आणि एक नवी सुरुवात आपल्याला जी करायची आहे आज रेकी शिकून, त्या ऊर्जांसाठी हे क्लिन्झिंग खूप गरजेचं होतं. खूप काही साठवून ठेवलेलं आहे इकडे. त्याला जोपर्यंत रिलॅक्स होणार नाही तर नवी पेरणी कशी करणार? आज बऱ्याच लोकांना जमलं, बऱ्याच लोकांना अजूनही नाही जमलंय. नाही सोडू शकत आहे आपण, पण हळूहळू प्रयत्न करायचा आहे. कारण जोपर्यंत आपण त्या नकारात्मक आठवणी, कटू आठवणींना सोडणार नाही तर नवी सुखाची पेरणीच करू शकणार नाही. अँड वी आर हिअर फॉर दॅट स्माइल, इनर स्माइल. एखाद्याने लाखो रुपयाचा दागिना घालून ते स्माइल इथे येत नाही. तो मिरवायला गेलात की भीती वाटते कोणी तो दागिना चोरून नेणार की नाही. पण जेव्हा तुम्ही इनर स्माइलवर येता, तो प्रत्येक क्षण तुम्ही जीवनाचा वर्तमानात जेव्हा जगता ना, आयुष्य खूप सुंदर होऊन जातं.
सो एनी शेअरिंग? येस मॅम. अनम्यूट करा. माइक ऑन करा मैडम. चलो, कि उस अवस्था में नहीं है कि हम कुछ बोल सके अभी. चलो, खूप हलका वाटलाय. करेक्ट. चला मग पुढे जाऊ आपण याच अवस्थेत ना. अर्चना तापडी या मॅडम, बोला. माइक माइक ऑन करा. मॅडम तुमचा माइक डबल आवाज, हा साऊंड. अर्चना मॅडम बोला. मॅडम एकदम मस्त, एकदम फ्रेश वाटतंय. एकदम मन हलकं झालंय. थँक्यू. ग्रेट, खूप छान. चला, सो खाली मेसेज बऱ्याच लोकांचे आले आणि बऱ्याच लोकांच्या त्या भावना निखळताना बघितल्या. तर आज आपण सुरू करतोय रेकीच्या 5 तत्वांपासून, 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी, जे आपल्याला इथून पुढे जीवनाच्या आनंदासाठी मदत करणार आहे. कारण आपण कापणी केली, जे वाईट आहे ते लिहून जाळलं फाडलं. आज आपण नांगरणी केली, जमिनीला पूर्णपणे तयार केलं. हं. एक प्रश्न आला, हा आनंद टिकेल ना? जो आता अनुभवला तो आनंद टिकेल ना, हा प्रश्न आलेला आहे. एक लक्षात घ्या, आपल्या ब्रेनचा न्यूरोसायन्सचा नियम आहे, जेव्हा एखादी गोष्ट आपण रोज 21 दिवस करतो तर ती आपल्या हॅबिटमध्ये कन्वर्ट होते. आणि म्हणून जे मी तुम्हाला म्हटलं ना, की रोज लिहा काय चांगलं, नकारात्मकता रोजचा कचरा जाळा आणि काय पाहिजे ते रोज युनिव्हर्सला सांगा. त्याच्यात मी भाग्यशाली आहे, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. रोजच जर सकारात्मकतेची पेरणी झाली तर पॉझिटिव्हिटीच मिळेल ना. आणि असं नाही की रेकीमध्ये पूर्ण आयुष्यातलं सगळंच कष्ट जातात, पण आपण इतकं म्हणजे स्टेबल होऊन जातो की आलेल्या दुःखांना देखील सहजतेने हँडल करण्याची ताकद आपल्यामध्ये येऊन जाते आणि आयुष्य खूप सहज मात्र होतं. आय वॉज द मोस्ट क्राईंग पर्सन इन माय लाईफ. जेव्हापर्यंत मी रेकीची डीप प्रॅक्टिस करत नव्हते ना, तर मला माझ्या जीवनातले दुःख मैत्रिणींना सांगितल्याने बरं होईल, एखाद्या नातेवाईकाला शेअर केल्याने बरं होईल, दॅट वॉज माय पर्सनॅलिटी. पण जेव्हा रेकीत डीप प्रॅक्टिस केली, मी माझ्या जीवनात आनंदाच्या स्तरावर झाले आणि आज हजारो लोकांचे दुःख दूर करण्याची, म्हणजे नुकताच सांगते, आमचा जो पुण्याला कार्यक्रम झाला, प्रत्येक वेळेस कार्यक्रमाची असं वेगळी एनर्जी असते. मी पोहोचल्यापासून आय वॉज देअर द सेलिब्रिटी. प्रत्येकाची ती घट्ट मारलेली मिठी आणि डोळ्यातनं वाहणारे अश्रू, याच्या काय गिफ्ट म्हणावं, की एखाद्याच्या काहीच तर झालं असेल ना. एखादं घट्ट मिठी मारून कोणीच असं रडत नाही कोणासाठी, पण प्रत्येकाच्या याच्यात शब्द हाच होता की मॅडम, तुम्ही आमच्या जीवनात हा बदल घडवला. ते सगळ्यात मोठं गिफ्ट होतं. असे कितीतरी मिठी त्या दिवशी, कितीतरी महिलांनी येऊन असं घट्ट मिठी मारून ती जी एनर्जी हे झाली त्या प्रोग्राम मध्ये. आणि म्हणून सांगते की आयुष्य खूप सुंदर आहे आणि ती जगण्याची कला रेकी आपण आज शिकतोय. सो तयार आहात रेकीच्या 5 तत्वांना जाणून घ्यायला आणि आपल्या जीवनाला सकारात्मकतेच्या नव्या ऊर्जांशी जोडायला. वेळ कमी आहे, तर रेकीचे 5 तत्व आज पूर्ण होतील की नाही होतील माहिती नाही, पण जे नाही झाले ते आपण उद्या कंप्लीट करणार. ओके. 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी. तर पहिलं तत्व, डॉक्टर मिकाउसींनी, ज्यांनी ही रेकी इन्व्हेंट केली, त्यांनी या रेकीसाठी रेकी सोबत जगण्यासाठी 5 तत्व सांगितले, 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी. आणि पहिलं तत्व जे त्यांनी सांगितलंय, म्हणजे सगळ्यात पहिले त्यांनी जीवनाला आपण काय करतो, बहुत लंबा खिचते. डॉक्टर बिकॉस यांनी सांगितलं जीवन फक्त आजमध्ये आहे. एक लक्षात घ्या की
जो क्षण घडून गेला त्याचा तुम्ही कितीही विचार केला तरी त्याची ऊर्जा सकारात्मक होती तरी संपली, नकारात्मक होती तरी संपली, तो क्षण तिथेच संपला. पण बरेच लोक बऱ्याच वर्षाच्या पास्टमध्ये गुंतून राहतात, त्या क्षणातनं बाहेरही येत नाही. म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला काय असतं ना, आधी खूप श्रीमंतीचे दिवस जगलेले असतात आणि अचानक काही आर्थिक अडचणी आल्या तर ते अरे मेरे दिन वैसे थे. किंवा एखाद्या व्यक्ती खूप दुःखात असेल, आता सुख आहे पण त्या दुःखामध्येच पडून राहते. म्हणजे आज जीवनात सुख आहे, ते सुख वर्तमानातलं सुख न अनुभवता तो पाच मध्ये दडलेला आहे. किंवा काही लोक असे असतात, मुंगेर लाल के हसीन सपने, फ्यूचर के बारे में सोचते रहेंगे, ऐसा करना है वैसा करना है, बड़ी बड़ी बातें करेंगे कुछ भी नहीं. किंवा फ्युचरच्या अनायास भीतीने त्रस्त होतात. बरेच लोक फिअरच्या फोबियामध्ये जगतात की माझ्यासोबत काहीतरी वाईट घडेल याच अवस्थेत जगत असतात. पण एक लक्षात घ्या, जीवन ना घडलेल्या पास्टमध्ये आहे ना घडणाऱ्या फ्युचरमध्ये आहे. वेर इज द लाईफ, जीवन का चल रहा है फिर. जीवन हे वर्तमानाच्या आत्ताच्या क्षणांमध्ये आहे, जीवन प्रेझेंटमध्ये आहे. मग एक लक्षात घ्या, जीवन कसं जगायचं, सोप्पा नियम. जीवन वर्तमानाच्या क्षणांमध्ये जगायचं आत्ता. एक लक्षात घ्या, आत्ता जे क्षण आपण जगतोय, समजा मी आता हे शिकवते, मनापासून शिकवते, एक लक्षात घ्या, तुम्ही बरेच फ्री सेशन अटेंड केलं असेल, पण आता आपला डे 3 आहे, कुठेतरी वाटतंय का फ्रीचं सेशन आहे, टाइमपास चालू आहे. कारण हे शिकवणं मला माझं पॅशन आहे, माझी आवड आहे. कारण हे माध्यम आहे तुमच्याशी जुळण्याचं. ईश्वराला थँक्यू की त्यांनी या याच्यासाठी माझी निवड केलेली आहे. तर या क्लासला जर वर्तमानात मी टाइमपास म्हणून शिकवलं तर मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल का? ती शिकवताना वर्तमानातली माझी एनर्जी ऍक्टिव्ह आहे. तर तुम्हाला जेव्हा आज क्लास संपेल तर तुमची आठवण कशी राहील या क्लासप्रती? नाही भाऊ क्लास छान झाला. मला सुद्धा काय राहील, समाधान राहील की नाही भाऊ आज मी छान शिकवलं. आणि आज आत्ता जे मी शिकवलं ते जर तुम्ही जीवनात अंमलात आणलं, थोडा जरी चेंज करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या चेहऱ्यावर हॅपीनेस येईल. म्हणजे कळत नकळत तुमच्या भविष्याची निर्मिती देखील वर्तमानात होत आहे. याच पद्धतीने जीवनामध्ये जे काही वर्तमानात आपण क्षण जगतो त्याच क्षणावरच चांगल्या पासच्या आठवणी आणि उत्तम भविष्याची निर्मिती होत असते. पण आपण काय करतो, वर्तमानात एक तर पासचा विचार, मेरे साथ कितना बुरा हुआ और मेरे साथ ऐसा तो नहीं होगा, याच्यातच घालवतो. आणि जी ऍक्शन वर्तमानात घ्यायची असते त्या ऍक्शन मध्येच चुकतो. तर डॉक्टर मिकाउसेंनी रेकीचे 5 तत्व देताना काय म्हटलंय, जिंदगी के जो हो चुका ना तो उसके बारे में सोचो, ना होने वाला कल है उसके बारे में सोचो. जे काही तुमचं फ्युचर प्लॅनिंग आहे त्याच्यासाठी ऍक्शन आज वर्तमानात घ्या. ठीक आहे. ओनली फॉर टुडे, आजच्यासाठी जगा. आणि जेव्हा आज मध्ये जगाल तर तेव्हा त्यांनी 5 तत्व सांगितलेलं आहे. पहिलं तत्व त्यांनी सांगितलेलं आहे, केवळ आज के लिए, ओनली फॉर टुडे, मी राग करणार नाही. किती लोकांना प्रश्न पडला, असे किती लोक आहे आमच्या जीवनात मॅडम की असे राग देतात ना, तुम्हाला माहित नाही आमच्या जीवनात किती लोक आहेत राग देणारे. आता तुम्हाला मी 2 गोष्टी सांगते, बघा. एक गोष्ट आहे रागाची सांडशी. एक लहान मूल जेव्हा नर्सरीत KG1 KG2 मध्ये असते, कांचन भोसले मॅडम अनम्यूट करा, कारण एक पार्टनर लागतं ना गप्पा करायला थोडंसं. कुठून आहात भोसले मॅडम? नवी मुंबई मॅडम. ओके चला येस. वेलकम. तर एक लहान मूल जेव्हा शाळेत येतं, KG1 KG2 फर्स्ट सेकंड पर्यंत, पहिले त्याला कुणाला बघायचं असतं? आईला आईला. पक्क तेवढं हो. आईला. असंच एक दिवस एक मूल शाळेतनं धावत येतं, हॉलमध्ये बॅग फेकतं आणि आईला शोधत किचनमध्ये येतं. त्याला माहिती असतं की यावेळेस आपली आई किचनमध्ये असेल आणि त्यावेळेस त्याची आई भांडी घासत असते. आणि त्याच दिवशी आईने बोन चायनाचा कपांचा नवीन सेट आणून डायनिंगवर ओपन करून ठेवलेला असतो आणि आई भांडी घासत असते, तिच्या हातात सांडशी असते. त्यावेळेस ती सांडशी घासत असते. त्या शाळेतून आलेल्या लहान या मुलाला माहिती नसतं आईने बोन चायनाचा कपाचा सेट आणला, धावत येताना त्याचा धक्का डायनिंगला लागतो आणि ते कप फुटतात. आईला फक्त डोक्यात कप फुटण्याचा आवाज येतो आणि ती हातातली सांडशी मुलाच्या दिशेने भिरकावते आणि त्या वर्तमानातल्या रागामुळे ती सांडशी त्या मुलाच्या डोळ्यात बसते आणि त्या मुलाचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी होतो. मला सांगा,
त्या आईला आपल्या मुलाला अंधत्व द्यायचं होतं. बोन चायनाचा कपाचा सेट 300 500 600 त्याच्यावर नसेल, पण त्या वर्तमानच्या क्षणांमध्ये तिने त्या मुलाच्या आवाजाकडे लक्ष न देता फुटलेल्या कपांच्याकडे लक्ष दिलं, आणि नाही व्हायचं ते आयुष्यभराचा पश्चाताप करण्याची वेळ त्या आईला आली. रागाची सांडशी विचार करा. या रागामुळे आपल्याच मुलाला तिच्या हाताने अंधत्व आलं. बरं. वर्तमानातला राग किती बेकार असतो बघा. दुसरं उदाहरण सांगते. आमच्या शहरात 4 वर्षापूर्वी घडलेली घटना. एक सुंदर कुटुंब होतं. पती पत्नी आणि 2 मुलं. त्या घरचा नियम होता, संध्याकाळी सगळेजण एकत्र जेवायला बसायचे. एकत्र जेवायला बसायचे. आणि त्या दिवशी पती आले, जेवण वाढलं, पण पत्नीने काय, ऑफिसवरचा कामाचा ताण घरी घेऊन आलेले होते. भाजी तिखट मीठ काय कमी जास्त Yes, त्याच्यावरनं yes. दोघांमध्ये वाद झाला. तुला म्हणे रिका एवढ्या दिवसाचा नीट स्वयंपाकही करता येत नाही का? पत्नी बोलली की दिवसभर मी तुमच्यासाठी तुमच्या मुलांसाठी या घरासाठी कष्ट करत असते, आणि तुम्ही प्रत्येक वेळेस मलाच का बरं हे करता? पतीचं बाहेरचा राग ऑलरेडी घेऊन घरी पोचलेला होता. त्यांनी रागाच्या ह्याच्यात समोरचं ताट भिरकावलं, आणि तू मला उलट उत्तर का देते म्हणून पत्नीच्या गळ्यापर्यंत हात पोचवला. 2 मिनिटात घडू नये ते घडलं. आणि त्या माणसाला आपल्या हातून काय घडलं कळण्याच्या आधी पत्नी गतप्राण झाली होती. भानावर आल्यावर त्यांनी स्वतः पोलिसांना बोलवून स्वतःला स्वाधीन केलं. पण त्या 2 मिनिटाच्या रागाच्या क्षणांमुळे, क्रोधावर नियंत्रण न ठेवल्यामुळे, 2 मुलं अनाथ झालेली होती. पती जेलच्या मार्गावर, पत्नी देवाघरी. विचार करा राग किती बेकार असतो. आणि म्हणून इथे उपस्थित आता जेवढेही लोक आहे त्यांनी एक संकल्प करायचा आहे, केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी. आजच्या दिवस आम्ही राग करणार नाही. कारण हे 2 उदाहरणं आपल्याला सांगतात की, मला सांगा, त्या आईला आपल्या मुलाला अंध करायचं होतं, किंवा त्या पतीला पत्नीचा जीव घ्यायचा नव्हता, पण त्या वर्तमानाच्या क्षणांमध्ये रागावर नियंत्रण नसल्यामुळे ही घटना त्यांच्याकडनं घडली. मग याच्यावर उपाय काय? आपल्या घरासमोर एक अदृश्य झाड अनुभवा. अदृश्य झाड किंवा एखादं झाड असेल ना, तर त्या झाडाला सांगा. आणि कामावर जाताना, तुम्ही जेव्हा कामावर जाता, जे लोक वर्किंग आहेत, त्यांनी अशी एक झोळी बनवा की माझ्या घरातलं जे काही तणाव आहे तुम्ही या झोळीवर याच्यावर टांगून जात आहे. आणि ऑफिसवरनं घरी येताना देखील सगळं ओझं त्या झाडावर टांगून द्या. घरात न्यायचं नाही. आणि घरात जाताना तुमचे पिल्ल तुमचा स्माइली फेस बघू इच्छिता तू. आज एवढं एक लक्षात घ्या की आपण कसं जीवन जगतो आहे. कुटुंबासाठी रात्रंदिवस खस्ता खाणारे, मेट्रोचा धक्के खाणारे, त्या मुंबईमध्ये लोकलच्या लोकलचे. याच्यात जाणारे, इतक्या गर्दीत तुम्ही जगून खरोखर कुटुंबाचा आनंद विकत घेऊन राहिले का हो? घरी गेल्यानंतर तो उत्साह त्या कुटुंबामध्ये 2 क्षण आनंदाचे मिळतात आहे का हो? कशासाठी जगतोय आपण? कुठल्या स्पर्धेत धावतोय, कुठल्या स्पर्धेत मुलांना टाकलेला आहे, आपल्याला काहीच कळत नाही. एक मिनिट, कुणीतरी अजून शेअरिंग केलेलं आहे. सो आपल्यालाच कळत नाही की नेमक्या कुठल्या स्पर्धेत आपण धावतोय, कुठल्या स्पर्धेच्या मागे धावतोय आहे. जीवन खूप सुंदर आहे हो, थोडं थांबा. त्या 2 आनंदाच्या क्षणांसाठी कुटुंबाला वेळ द्या. एक सॅटर्डेतले, संडेतले 1-2 तास तरी कुटुंबासोबत जेवायला जा. मध्यंतरी मुंबईला मी एका हॉटेलमध्ये गेली. मी आणि माझी फॅमिली होते. आम्ही ऑर्डर केला. संडेचा दिवस होता. एक फॅमिली आमच्या बाजूच्या टेबलवर येऊन बसली. आणि 4 लोक तेही होते, एक मुलगी, मुलगा, पती पत्नी. मेनू कार्ड काढलं, मेनू कार्ड ऑर्डर दिला. तोपर्यंत सगळ्यांनी आपल्या पर्समधनं, जे काही पॉकेटमधनं मोबाईल काढले. ऑर्डर येईपर्यंत त्यांचं स्क्रोलिंग चालू होतं. ऑर्डर आला, ऑर्डर ग्रहण केली. जे काही मागवलं होतं खाल्लं. परत ते 4 पिल्लं घेऊन चालले गेले बाहेर. अहो, संडेचा दिवस होता. कुटुंबासोबत संवादासाठी ते आले होते, पण त्या मोबाईल नावाच्या यंत्राने संवाद संपलाय. घरातल्या घरात मेसेज करतात, कॉल करतात, कुठे आहे, हे काम आहे. आली आहे ती परिस्थिती.
असं बरोबर आहे. विचार करा की हे जे आयुष्य आपलं खूप सुंदर आहे ना, ती सुंदर बनवण्याची कला ही रेकी आपण शिकणार आहे. मग पहिलं तत्व, आजच्या दिवस आजचा दिवस राग नाही. राग करणार नाही. प्रॉमिस करताय सगळेजण? येस मॅडम. चला, बाकीचे चार तत्व आपण उद्या शिकणार. आजचं सेशन कसं वाटलं? एक दोन शेअरिंग एनिवन? खूप छान. चला, कांचन मॅडम, कसं वाटलं सेशन? खूप छान मॅडम. खूप अगदी मन एकदम डोकं इतकं हलकं झालंय. खूप छान. थँक्यू. तुम्ही बोलता ना मॅडम, अगदी त्यातच निम्मे अगदी असं वाटतं 4:30 कधी वाजतील असं वाटतं मॅडम. खूप सुंदर. चला, थँक्यू. मी मला स्वतःला म्हणजे तारीफ नाही, पण मला राग सहसा नाही येत. मी खूप म्हणजे एकदम शांत, म्हणजे मिस्टर ते पोलीस मध्ये असल्यामुळे दोघांपैकी एकाने शांत राहावं असं म्हणतात ना, त्यामुळे मी जरा शांत असते. कारण आमच्याकडे मॅडम खूप डिसिप्लिन, माझी मुलगी स्किन स्पेशालिस्ट आहे, त्यामुळे आमच्याकडे डिसिप्लिनचं जरा आहे. त्यामुळे घरात पोलीस असतात, हे असतात, त्यामुळे मी जरा शांत असते. चला, छान. म्हणून मी शेवटच्या दिवशी आपल्याला विचारणार आहे की समोरच्या व्यक्तीचा राग काय. नक्की नक्की, ते पण आपण शिकणार आहे. ओके. येस मॅडम. थँक्यू. एनिवन? एनी शेअरिंग? चल, आज एकदम बोलायलाच कोणी त्याने सगळे मनापासून शांत झालेले वाटतात आहे. ओके, इकडे उन्नती कदम मॅडम, अनम्यूट करा. बोला. एक- एकदम खूप छान वाटत आहे मॅडम. खूप म्हणजे खूपच रिलॅक्स, एकदम हलकं हलकं, म्हणजे खूप हलकं. मी एकदम शब्दात नाही सांगू शकत, पण एकदम पूर्ण असं वाटलं वाचत आहे की वजनच कमी झालं माझं. खूप छान. थँक्यू मॅडम. लव यू थँक्यू. मॅडम. लव थँक्यू. यू. थँक्यू. सो, आयुष्य खरोखर खूप सुंदर आहे. हा, बोला मॅडम, अनम्यूट करा. नमस्कार मॅडम, मी राखी मांजरेकर फ्रॉम दुबई. मी आज खूप दिवसांनी परत हे तुमचं सेशन अटेंड केलं. आणि परत जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही जसं जन्माला आला आहात आणि तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, तर माझी आई मला नेहमी सांगायची की तू झालीस तेव्हा माझी आजी आली होती आणि त्यांची एक, माझ्या वडिलांची एक आत्या गेली होती. इट सिम्स त्यांना असं वाटतं की मी ती आली आहे आणि माझ्या आजीने असं सांगितलं, बाय तू इलस, असं मालवणीमध्ये, आणि मी हुंकार दिला. सो तो एक्सपिरियन्स मला आत्ता ह्या मेडिटेशन मध्ये जाणवला आणि माझ्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. मला मी लहानपणाची दिसले तिथे. पण खूप छान, खूप मला हलकं आणि खूप सुंदर वाटलं. ग्रेट, खूप छान. कारण ते आपण लहान आपल्याला नाही आठवत, ते तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून ती आठवण झाल्यानंतर तो एक्सपिरियन्स अनअवर्णीयच आहे. खूप सुंदर. छान. थँक्यू सो मच. लव्ह थँक्यू. यू फॉर दिस. थँक्यू. थँक्यू. चला, 5:30ची माझी दुसरी बॅच आहे, थांबावं लागेल. परत उद्या भेटू याच ऊर्जांसोबत. रेकीचे 5 तत्व डिटेलमध्ये समजून, रेकीची विशेषता समजून घेऊया. भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. तोपर्यंत थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.